एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे। आज सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि एनसीपी आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडणार आहे। सर्वप्रथम शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे, तर शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे। कोर्टात 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची ही सुनावणी पार पडेल आणि सुनावणी एकाच दिवशी आहे, मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी होणार आहे। पक्षप्रमुखांचं आमचं आगमन इथे होत आहे। कोर्टामध्ये सुनावणी आहे। विधानसभा जवळजवळ संपायच्या म्हणजे जे सभागृह आहे अस्तित्वात ते 2 महिन्यांनी भंग होईल, त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे। शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केला आहे सुनील प्रभूंच्या याचिकेवर, आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलंय तिथे चालेल। तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल, आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील।